नमस्कार, मी निवेदिका साक्षी वाघमारे जनअभियान न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करते। महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपण भेटणार आहोत एका उमेदवाराला। त्यांची जबाबदारी म्हणजे फक्त जनताच आहे असे उमेदवार आज आपल्या सोबत आहे। आपण थेट त्यांच्याशी संवाद साधूया। दादा, आपण उमेदवार आहात यंदा उद्धव बाळासाहेब ठाकरे उबाटा गटाच्या वतीने प्रभाग 5 मध्ये उभे आहोत। एजेंडा काय राहणार आहे? या शहराला ज्या लोकांनी भकास केलं त्या लोकांना पराभूत करा असंच आम्ही आमच्या मतदारांना सांगत आहोत। विकास नाही, काही नाही, विकासाच्या नावाच्या बोंबा आहेत। तुम्हाला मी सांगतो की या शहरात माजलेली अराजकता, गुंडशाही, इथे होत असलेल्या व्यापाऱ्यांना, डॉक्टर्स, इंजिनियर्स लोकांना त्रास, इथे तुम्ही सांगता की आम्ही विकास केला। अहो, मुख्यमंत्री साहेबांनी 2000 करोड रुपये या शहराच्या विकासासाठी दिले असं सांगतात, परंतु या शहरात 300 करोडचंच काम झालं, 1700 करोडचा भ्रष्टाचार झाला असा माझा स्पष्ट आरोप आहे। त्या आरोपाचं भारतीय जनता पार्टीच्या इकडून होत असं तर त्यांनी आम्हाला उत्तर द्यावं। आणि हे जी या अकोलेकर नागरिकांची त्यांनी लूट लावली आहे, ती लूट थांबवण्यासाठी आम्ही उभे आहोत। आमचा काही धंदा नाही आहे राजकारण म्हणून, पण या शहराच्या विकासासाठी कुठेतरी कोणीतरी रोडवर आलं पाहिजे, विरोध केला पाहिजे, म्हणून आमच्या उमेदवारांच्या। आणि वाढत्या भ्रष्टाचारात तुमची भूमिका काय असेल? वाढत्या भ्रष्टाचाराबाबत या शहरातील सगळे सुज्ञ नागरिक जागरूक आहेत। आता ही निवडणूक या भ्रष्टाचाराच्या विरुद्ध आमच्या प्रभाग 5च्या सर्व मतदार आणि सुज्ञ नागरिकांनीच हातात घेतली आहे। आम्ही फक्त माध्यम आहोत। मी, दीपक गवारे, भारती पळसपगार, कापसेताई हे आमचे जे उमेदवार, आम्ही फक्त एक पॉम्पलेट घेऊन लोकांच्या घरी चाललो। लोक आम्हाला सांगतात की याच्यात बदल पाहिजे, हे जे भ्रष्टाचार आहे हा बंद झाला पाहिजे, याच्यात कुठेतरी परिवर्तन झालं पाहिजे। तुम्हाला मी भ्रष्टाचाराचं एक उदाहरण देतो, तुम्ही फक्त इकडे पहा। हा रोड आहे, हा रोड गेल्या 3 महिना पहिले डांबरीकरण झाला। हे म्हणजे उदाहरण आहे, हे काही मागं पुढं कुठं लपलेलं नाही आहे। हा रोड गेल्या 3 महिन्या पहिले डांबरीकरण झाला आणि आता निवडणूक लागल्याबरोबर तोच रोड खोदून आता हा सिमेंटसाठी प्रयत्न चालू आहे। हा भ्रष्टाचार नव्हे तर काय? एका रोडचं आयुष्य 10 वर्ष हे इंजिनियरनं सांगितलं आहे, पण अकोला महानगरपालिकेच्या प्रशासनात एका रोडचं आयुष्य हे 2च महिने आहे। म्हणजे त्या भ्रष्टाचाराचं प्रमाण किती आहे याबाबत सुज्ञ नागरिकांना माझी विनंती आहे की त्यांनी या भ्रष्टाचारी लोकांना, या निगरघट्ट झालेल्या या राजकीय लोकांना या शहरातून हद्दपार करावे आणि चांगल्या सुशिक्षित, चांगल्या विचाराचे, शहराच्या चांगल्या विकासासाठी ज्यांची इच्छाशक्ती आहे अशा लोकांनाच निवडून द्यावे। आणि अपुरं असलेलं काम तुम्ही कसं पूर्ण करा की त्या निधीत सगळं शहर पूर्ण झालं असतं आणि त्या शहरासोबत या शहरातले जे अपूर्ण काम आहेत, जे काळाची गरज आहे, उड्डाण पुलं, मोठे बायपास, या शहराला रिंग रोड पाहिजे, बाहेरून पाहिजे। आज तो थातूर मातूर तो टावर दोनचा एक उड्डाण पूल बांधला की बा आम्ही अकोटकडे जाणारा रिंग रोड करू आलो। अहो, त्या पुलावरून 2 गाड्या सुद्धा सरळ जाऊ शकत नाही। त्याकरता या शहराला बाहेरून रिंग रोड पाहिजे की जो शेगाव खामगावकडे जाणाऱ्या रोडला अटॅच झाला पाहिजे, जो रिंग रोड त्या शेगाव खामगाव कडून येणारा मूर्तिजापूरकडे अटॅच झाला पाहिजे, तोच रिंग रोड असा गोल फिरून अकोट रोड, दर्यापूर रोडला अटॅच झाला पाहिजे। हे काहीतरी विकासाचं विजन आहे। इथं तर काहीच नाही, तोच रोड खोदाचा, तो रोड खायचा, तेच नाली तोडतात, तेच नाली डबल बांधतात। अहो, हे निगरगट्ट झाले। म्हणजे माझं तर मुख्यमंत्र्यांना एक सांगणं आहे की तुम्ही ते ईडी शिडी जे तुमच्याजवळ चौकशा कमिटी आहे त्या पहिले अकोला शहराच्या भाजपवर लावा म्हणा की त्यांच्याजवळ कुठून संपत्ती आली। अहो, ज्यांना एका घर नाही बांधता आलं त्यांचे 20-20 करोडचे बंगले झाले। याच्यावरून तुम्ही हे शोधा की या शहरात देणारं टॅक्स हे नागपूर, मुंबईपेक्षा जास्त प्रमाणात। आणि वाढत्या बेरोजगारीबद्दल तुम्ही काय सांगा? या शहराला रोजगार हा विषयच नाही। आता माझ्या प्रभागात 22,600 मतदार आहे। 22,600 मतदारापैकी 4,000 मतदार हे पुण्या, मुंबई, बेंगलोरमध्ये नोकरीला गेले आहेत। म्हणजे याच्यावरून तुम्हाला या शहराची बेरोजगारीची भीषणता समजते की बा हे काय आहे। या शहरात नाही विकास नाही आहे, MIDC नाही आहे, फक्त स्वतःच्या विकासासाठी शहर आहे आणि जाती जातीत भांडणं लावून या शहरात फक्त तेवढंच होईल। पण आम्ही जय श्रीरामचे भक्त आहोत, हेच नाही आहे, आमचंही रक्त लाल आहे, आम्ही हिंदू आहोत। पण हे काही यांनी काही हिंदूचा ठेका घेतलाय का? परंतु सांगताना, मत मागताना लोकांना भूलताबा देतात आणि या शहरातल्या लोकांनी थोडं तरी हे मतदान जे आहे हे हातात घेतलं पाहिजे।
थोडी विचारशक्ती करून यांना पराभूत केलं पाहिजे, एवढीच माझी अपेक्षा. आणि निवडून आल्यावर काय उपाययोजना काढणार आहे? आमचा निवडून आल्यावरचा एजेंडा आहे, आम्हाला काहीच करा नाही लागत, एवढा निधी उपलब्ध आहे, अच्छा. एवढा निधी उपलब्ध आहे, यांनी नाही दिलाय. शासनाचं एक धोरण आहे की प्रत्येक शहराच्या लोकसंख्येच्या मानानं निधी उपलब्ध केला पाहिजे. तो किती प्रमाणात केला पाहिजे तो शासन ठरवते. सत्ताधारी आनंद तो निधी वेगळा. अहो इथं तर सत्ताधाऱ्यांनी निधी आणला तो त्यांनीच खाल्ला. त्यांच्याच लेआउटचे रोड केले, त्यांच्याच घरातले रस्ते केले, त्यांच्या शेताकडे जाणारे रस्ते केले. अहो शहराला शहरातले रस्ते पाहिजे की शेताकडे जाणारे? या निधीतले भ्रष्टाचार इतके आहेत. पण आमचं विजन आहे की या शहरासाठी आम्ही नुसतं राजकारण म्हणून आम्ही उभे नाही आहोत, आम्ही विकासात्मक राजकारण म्हणून उभे आहोत. जनतेने तुम्हालाच का निवडून द्यावं असं तुम्हाला वाटते? जनतेने आम्हाला का निवडून द्यावं असं आम्हाला वाटत नाही, पण आमची जी लढाई आहे भ्रष्टाचाराच्या विरुद्ध आहे. जे लोक या 20 वर्षात मगरमच्छ झाले या शहराला खाऊ खाऊ, त्यांचा पराभव करण्यासाठी आम्ही उभे आहोत. म्हणून आमची इच्छा आहे की जनतेनं आमच्या सारख्या सेवकांना सुद्धा सेवा करण्याची संधी द्यावी. खूप खूप धन्यवाद सर. संपूर्ण दादांचा अजेंडा आपल्याला या माध्यमातून या संवादातून कळाला आहे. आता बारी तुमची आहे आश्वासन ऐकायची की काम करणाऱ्या नगरसेवकाला निवडून देण्याची. पुन्हा भेटूया, पाहत रहा जन अभियान न्यूज चॅनल.